पप्पा, हा बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत कसे आले? कसं आहे बेटा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये कसे आले हा प्रश्न नेहमी चर्चेला जातो आणि अर्धवट माहिती लोकांना दिली जाते. सध्या तुला माहिती आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा हा काळ आहे आणि लोकांचं तर जाऊ दे, तुला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की महाराष्ट्र सरकारच्या PIBच्या वेबसाईटवर म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन अँड ब्युरोच्या वेबसाईटवर सुद्धा अर्धवट माहिती दिलेली आहे की जी शासकीय वेबसाईट आहे. सगळ्यांना माहिती आहे की तुला म्हणजे पुराव्यासाठी हे सगळं सांगतोय की 1946 ला प्रांतिक निवडणूक प्रतिनिधीसाठी निवडणूक झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेसोर खुलना मतदारसंघामध्ये पश्चिम बंगालमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली आणि तिथून ते घटना समितीवर आले. इथपर्यंतची माहिती सगळ्यांना आहे. हीच माहिती अर्धवटपणाने मी तुला जसं सांगितलं की PIBच्या वेबसाईटवर सुद्धा आणि खास करून सामाजिक न्याय मंत्री ज्याचे रामदास आठवले आहे त्यांच्या सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यालयाच्या वतीनं त्यांचा जो बायोडाटा दिलेला आहे त्याच्यामध्ये पुढे तुला सांगतो की 1947 ला 46 ला निवडणूक झाली. 47 ला हा जो भाग आहे जिथून बाबासाहेब निवडून आले होते तो भाग पाकिस्तानमध्ये गेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घटना समितीवरचं सदस्यपद आहे भारतातल्या घटना समितीवरचं हे आपोआपच रद्द झालं. आणि इथं बेटा तुझ्या लक्षात एक गोष्ट आली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की राष्ट्रवादी नव्हते किंवा देशावर त्यांचं प्रेम होतं किंवा नव्हतं याबद्दल जे वादविवाद अपप्रचार पसरण्यात येतात आपल्याला या ठिकाणी हे लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानच्या घटना समितीवर निवडून आले परंतु बाबासाहेबांचं राष्ट्रप्रेम इतकं मोठं होतं की जेव्हा ते म्हणायचे की मी सुरुवातीला आणि अंतिमतः सुद्धाच भारतीय आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांचं प्रेम या भारतावर होतं आणि की पुन्हा घटना समितीमध्ये घेण्याचा निर्णय म्हणजे ही गोष्ट सांगितली जात जी सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संगनमताने नेहरू यांनी संगनमताने हा निर्णय घेतला आणि 30 जून 1947 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमधून त्यांचे काँग्रेसचे जे सदस्य होते बॅरिस्टर जयकर त्यांचा राजीनामा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने घटना समितीवर घेतलं. त्याचा संदर्भ तुला सांगतो कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेटच्या वॉल्यूम 14 मध्ये 30 जून 1947च्या आणि वेबसाईटवर constitutionofIndia.net या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला ही माहिती सापडेल. दुसरी गोष्ट अशी की फॉर्मिंग ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन जे B शिवारावने लिहिलेला ग्रंथ आहे याच्या वॉल्यूम 2 मध्ये पान नंबर 84 वर सुद्धा तुला या संदर्भातली माहिती मिळेल. लक्षात आलं बेटा तुझ्या?